आज बनवलं होतं शेवग्याच्या शेंगाचं वरण. तर त्याच्यासाठी मी मूग डाळ आणि सगळं जे आपण वरणाला घेतो ना सगळं ते साहित्य घ्यायचं. आणि लसूण थोडं जास्त घेतलं आहे मी, छान लागतो कारण की डायरेक्ट प्रेशर कुकरमध्ये बनवायचं आहे ना. तर मी 2-2.5 चमचे तेल टाकून घेतलं. जिरे चांगले तडतडू द्यायचे, थोडे काळे झाले तरी छान लागतात, उलट फोडणी छान बसते. माझ्याकडं हे नव्हतं, कढीपत्ता नव्हता, तर कढीपत्ता पण टाकायचा. लसूण थोडं जास्त टाकलाय थोडा. आणि तुरीच्या डाळीमध्ये पण खूप छान लागतं. सेम असं करायचं, फक्त तुरीची डाळ टाकायची. मी मुगाच्या डाळीत बनवलंय. त्यानंतर लसूण आणि हे टाकून घेतल्यावर शेंग टाकायची. शेंग तेलामध्ये चांगलं हे करून घ्यायची, एकजीव. हळद, मीठ, थोडंसं लाल तिखट पण टाकलं होतं मी. तर डाळ टाकून एकजीव करून घ्यायचं जरा तेलामध्ये. लाल तिखट थोडंसं टाकलंय. तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही, सेम वरणासारखं बनवू पण शकता साधं, कुणाला फिक्का आवडत असलं तर. आणि वरतून टमाटा आणि कोथिंबीर टाकली, एकजीव करून घ्यायचं. आणि मी अंदाजेच पाणी टाकलं आहे त्याच्यात, तर अंदाजाने पाणी टाकायचं, एवढं पाणी टाकलं आहे. आणि ह्याला मध्यम गॅसवर 1 शिट्टी करून घेतली मी आणि वाफेवर ठेवलं. बघा, काहीच गाळ नाही झालेलं, सगळं व्यवस्थित शिजलं आहे, बघू शकता तुम्ही. शेंग पण छान शिजली आणि डाळ पण. खूप टेस्टी लागतं, असं नक्की एकदा करून बघा. तर बाय.